हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि उभे बिठे कर कुंडले तळपती श्रवणी कंटिकत्व मने विनाशिको कंटिकत्व मने विनाशिको कंटिकत्व मने विनाशिको
सुख
Ram
अखंड जाचा वाचा पडे अखंड जाचा वाचा पडे अखंड जाचा वाचा पडे अखंड Rama
नाम बचावे राम नाम दो उचारी राम नाम दो उचारी राम नाम दो उचारी राम नामाची पवाडी अखंड ज्याची वाचा पडे धन्य तो एक संसारी राम नाम जो उच्चारी राम नाम गरजे वाचा काळा ज्ञाधारक त्याचा धन्य तो एक संसारी राम नाम जो उच्चारी तुका म्हणे राम नामे तुका म्हणे राम नामे कृतकृत्य झालो आम्ही धन्य तो एक संसारी राम नाम जो उच्चारी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये परमपुरुषशौर्ये पाण्डुरंग मुरारी कमलनयन कान्हा गोपिका चित्तहरि प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यमाणी सदैवदहासं विठ्ठलं चिन्तयामि पंढरीजा देव पंढरीचे देवराया
शिवचंद्रमुनी फणीन्द्र माथा मुकुटो जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीनु शंभु मद कोन तारी प्रभु के चरणों में सदा पुनी पुनी करहूं प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपति गोपेश गोपिका कांतम राधा कांतम नमोस्तुते। आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत भोड माझी वाणी तुम्ही करुणी श्रीहरी तुम्ही करुणी श्रीहरी लावावी वैखरी कीर्तन श्रवणी आपुलिया लावावी वैखरी कीर्तन श्रवणी आपुलिया आता हृदय हे आपुले चौफाडून आबली वरी वैसव पावले श्री गुरूंची तुका तुका वापर ब्रह्मरूपी तुकिदा तुका पावला सत्स्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचे सिगाता बहुसा निळा पावला वर महाता प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडी श्री हरीसी तया ठविता थोर लाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा कर जोडी तो कधी काळी आपण असावे जवळी राम नामाचे पवाडे अखंड ज्याची वाचा पडे धन्य तो एक संसारी राम नाम जो उच्चारी। प्रस्तुत प्राप्त समयी संकीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य जगतवंद्य महाराष्ट्र भूषण देवचे सुप्रसिद्ध असे साधू श्रीमंत असे जगद्गुरु तुकोबा यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा नामपर प्रकरणातील अभंग आहे। भजन करा विठ्ठल। संप्रदायाचा लिखित नेम आहे सप्ताह त्रिदिनी करा सप्ताह पंचम दिनी करा 7 दिवसाचा करा 15 वाड्याचा करा 1 मासाचा करा चातुर्मासाचा करा परंतु संप्रदायाचा लिखित नियम असा आहे आरंभ करत असताना श्री विठ्ठलाचे नामादि नामपर प्रकरणातील दिव्य अक्षर आहे। नामाचं फलित काय नामाची प्रेरकता काय नामाची तारकता काय नाम उद्धारक कसं आहे देव दुर्लभ हात आलाय देव काय धर्म काय आई वडील काय संत काय पंत काय व्रत काय वैकल्य काय नियम काय सार काय कर्म काय धर्म काय वर्म काय मनुष्य देहाचा धर्म काय हर एक जीवाचं कर्म काय जगाचं वर्म काय मंगळातलं मंगळ गोडातलं गोड पवित्रातलं पवित्र उद्धारक तारक प्रेरक मारक काय असेल तर भगवंताचं नाम। आज मला भूमिकेत बोलायचे का बोलायचंय बरंची बाबा वारकऱ्याकरता 5 पर्व महत्वाची सांगितली। वैष्णव वारकरी त्याला म्हणतात वर्षभरात दिनचर्येत आपल्या हिंदू धर्मशास्त्रात व्रत सांगितले। व्रत किती वर्षाची एकादशी किती बाबा किती 24 एकादशी। हा चला होते थोडंफार मागे पुढे वयामानानं काय अडचण नाही 24 एकादशी 5 पर्व काल सांगितले कोणती कोणती पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमा उत्तमी शिवरात्री। जन्माष्टमीचा पर्व काल आहे आणि दुग्ध शर्करायुक्त योग सत्य संकल्पाचा दाता नारायण प्रपंचिक अवस्थेत दिनचर्येत मनुष्याने कौटुंबिक अवस्थेत प्रपंचात
सुखा करता, समाधाना करता, ऐश्वर्या करता, प्रॉपर्टी इस्टेट दिग्गजत्व करत असताना माणसांनी बंगली बांधली, हवेली बांधली, ऐका नाही, 1 BHK 2 BHK, परंतु रक्तात परमार्थ आहे आणि त्या परमार्थाचं गुण सामर्थ्य मुलांमध्येही तीच संस्कार, बुजुर्गांचाही परमार्थिक ठेवा. त्या अनुषंगाने मनात एक इच्छा होती, एक संकल्प होता, भगवंताचं सुंदर असं आलंय मी बांधेल, मंदिर बांधेल देवाचं. त्यामध्ये मोठी तपश्चर्या आहे, मोठी गुरुनिष्ठा आहे. बोलू, गुरु चरणी ठेविता भाव, आपे आप भेटील दे. त्या न्यायाचं जीवन जगणारे आपले सगळ्यांचे सुपरिचित मार्गदर्शक, हितचिंतक, पारमार्थिक वाटचालीतील समस्त भजनी मंडळाची दिशा दर्शकत्व ज्यांच्याकडे म्हणून पाहिला जातो असे बुजुर्ग आतापर्यंतचं आयुष्य समस्तपणे परमार्थाला वाहिलेले. ऐका, दिनचर्या आहे, याची खळगी भरण्याकरता, उदरनिर्वाह करता, कौटुंबिक अवस्थेत प्रपंचही करावा लागतो. परंतु शास्त्र अनुसंधान असं आहे, संतांची परिभाषा अशी आहे, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, तो राम जडेल कसा, या देहाला गोडी लागेल कशी. मग अंगी बांधलेलं स्वप्न, बाळगलेलं स्वप्न, ते स्वप्न पूर्ण होतीला नेत असताना 3 वर्षापूर्वी, म्हणजे मुहूर्त मेढ केली त्यावेळेस आम्ही होतो, पूज्य रमणजी अण्णांचे श्री गुरु स्वामी शिवानंद गिरीजी महाराज, अन्यायी महाराज मंडळी, साधक मंडळी, वैष्णव वारकरी यांच्या आधिपत्याखाली पूर्णत्वाला हा नियम घातला. गोड असं राधाकृष्ण मंदिर आलय उभारलं. त्या राधाकृष्ण मंदिराच्या तृतीय वर्धापना दिनानिमित्त त्रिदिनी भव्य कीर्तन महोत्सव, या महोत्सवातील आरंभाची सेवा ज्यांच्या अनुषंगाने, ज्यांच्या आज्ञेतून मजकडे आली आहे. मी तसा याच परिवारातला घटक आहे. या गावाला, या पंचक्रोशीला, तुम्हा मायबापांना मी काही नव्यानं नाही, परंतु आमचे भरतजी महाराज टोंबरे, पूजनीय वंदनीय आदरणीय अण्णा, ज्यांच्या अनुषंगाने हा सगळा खटाटोप एकत्रित आला आहे. परमार्थाचा एक माहोल, एक भजनानंद इथं 3 दिवस घडणार आहे. भगवान परमात्म्याच्या आलयासमोर तृतीय वर्धापन दिन त्याचा साजरा करत असताना आरंभाची सेवा. पाठीमागे इथं शनी पाट्यावर आमचे शंकर भाऊ पण होते, तिथं कीर्तन झालं. अण्णांनी आणि भरत महाराजांनी मला आज्ञा केली, कुठंही असू दे पर्व कालात, परंतु एक सेवा हक्काने तुला करायची. कुठं? आपल्या घरी, काही हरकत नाही. मनाचा मोठेपणा आहे. इथं हाक मारल्यानंतर महाराष्ट्रातील किती मोठी कीर्तनकारी येतील, परंतु एक संधी, आणि त्या संधीचं सोनं करण्याकरता मी उपस्थित आहे. चला, हा सेवासाठी करताना मृदंग सम्राट, मृदंग महामेरू, गाणंही ज्यांचं गोडे, वाजवणंही गोडे, कीर्तनही ज्यांचं गोडे, सर्वगुण संपन्न सर्वश्री आमचे भरत महाराज टोंबरे आहेत. आपल्या गावचं वैभव. मृदंग सम्राट आमचे ऋषिकेशजी महाराज शेळके आहेत. महाराजांच्या चरणी कोटी प्रणिपात करतो. विनेकरी महाराज आहेत, सोपनजी महाराज, आपण सगळी मंडळी, ज्ञात भजनी मंडळ, पारमार्थिक मंडळ, सर्व मंडळीच्या चरणी तुकाराम भाऊ मी कोटी प्रणिपात करतो. पूजनीय वंदनीय आदरणीय अण्णा आहेत, ज्ञाती परमार्थिक आहेत. छोट्याली बटन आहे, एक माईक ऑपरेट करायला 12 बटन एका चॅनल पुढे. किती बटन? 12. तेव्हा ते खटाटोप चालू आहे अजून पण. सोपं नाही, ते इलेक्ट्रिशियन आहे. 12 बटनापैकी एक जरी मागं पुढे झालं ना, 12 नजरा करून पाहतो कीर्तनकार. कीर्तनकाराचं इकडून तिकडून सुईला लागल्यानंतर गुणवान म्हणतो, थोडा बेस दे, थोडा ट्रबल दे, थोडा आवाज शार्पनेस कर. सगळ्याच झाले हो. तुम्हाला पीठ कमी जरी असलं, कणिक पातळ जरी असलं, तरी एखादं म्हणलं कीर्तन झाल्यावर थोडं कमी वाजलं, वाज करणार काही साऊंड मला बघा लागला. म्हणजे सगळ्याचं अवलंबून कोणावर आहे? साऊंडवर. परंतु त्यातील निष्णात ज्ञान एक बारकावे मेखा ज्यांनी जपल्या, जोपासल्या आहे. आणि महाराष्ट्रभर या माध्यमातून, या कलेतून
वारकऱ्याची सेवा करत असताना महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती कीर्ती मी लय वयानं उंचीनं ज्ञानानं लहान गडी आपरा गडी पण मोठाली त्यांना नतमस्तकी असं गुरुदत्त साऊंड सिस्टीमचे चालक मालक आमचे शंकर दादा टाळी वाजवायचे त्यांच्याकडे थोडे पण महत्वाचे ऐकणारी मंडळी आहे. संप्रदायाची परिभाषा आहे शास्त्रीय अनुसंधाने इथं मनमानीचा व्यवहार काही चालत नाही. कारण नामदेवरायाच्या गाथा शैतीत अशी प्रमाण आहे बाबा. कीर्तनाची मर्यादा कैशी देव बोले उद्धवासी किरकिर आणू नये पाठी बोलू नये भलत्या गोष्टी. त्या न्यायाचं कीर्तन करण्याचा एक प्रयत्न करणाऱ्या जास्त काही नाही. या त्रिदिनी यज्ञाकरता सामील असणारे गावातले तळ्यातले माळ्यातले खळ्यातले पंचक्रोशीतले अन्नदाते द्रव्यदाते दान धर्म करणारी आहे. आज गोड असं अन्नदान झालं. ज्यांची हरिपंगत झाली संत भोजन झालं पूजनीय वंदनीय आदरणीय दादा काका शेळके यांच्या स्मरणार्थ देवचंद संपतजी शेळके आणि योगेश भाऊ यांच्या वतीनं गोड अशी संत पंगत झाली. टाळी वाजवा गावातील गोड असं तरुणाईचं भजनी मंडळ आहे. तुमच्याही चरणी विनम्र अभिवादन आहे का. एकाच्या कैवाडी अण्णांनी मंदिर बांधलं म्हणजे सगळा मालकी हक्क अण्णांकडे असं काही नाही. अण्णांच्या अनुषंगाने पर्व कालात आपल्याकडून काहीतरी नामस्मरण घडतंय यज्ञ घडतोय आणि त्याचं जास्तीत जास्त पुण्य फलित भजनी मंडळाला ऐकणाऱ्याला आणि अन्नदान करणाऱ्याला आहे. गोड असा यज्ञ समापन्न करतायत तुम्ही. परंतु महाराज म्हणताय या यज्ञात देखील सामील होण्याकरता माणसाकडे पुण्य पाहिजे. काय पाहिजे. पुण्य पाहिजे. पुण्य परमार्थ करतो तो मंदिरात येतो तो भजनाला जातो तो कीर्तन ऐकतो तो. मी सूत्र सांगतो ध्यानपूर्वक ऐका. ज्याचं शरीर चांगलं त्याचं मन चांगलं ज्याचं मन चांगलं त्याची बुद्धी चांगली ज्याची बुद्धी चांगली त्याची विचार चांगली ज्याची विचार चांगली तीच माणसं चांगले जीवन जगतात. उलट नेतो परमार्थ ती करतात भजनाला ती जातात कीर्तन ती ऐकतात संत भोजन ती करतात हरिपंगत ती देतात दान धर्म ती करतात. याही पलीकडे देहाचं इति कर्तव्य ती सिद्ध साध्य करतात. ज्यांचं मन चांगलंय मन त्याचं चांगलंय ज्याची बुद्धी चांगली बुद्धी त्याची चांगली ज्याचे विचार चांगले विचार त्याचे चांगले ज्याचं शरीर चांगलं आहे. ऐका माय बाप या अनुषंगाने गोड असा यज्ञ करतात. हिंदू कार्यतत्व प्रणालीत वारकरी संप्रदायात अधिष्ठानात अनुष्ठानात काही व्रत सांगितले. वर्षभरात दिनचर्येत वर्षभराच्या अभिलेखात 24 एकादशी किती 24. परंतु सगळीच प्रति पंधरवाड्याच्या एकादशीचा उपवास करेल याची गॅरंटी आहे का नाही. मग काहीला शुगर आहे काही जण साबुदाण्याचं जमत नाही. आजच्या दिवशी जमलं तर उद्या त्रास होतो. मग ते काय करतात त्यानं शॉर्टकट मार्ग अवलंबलाय. किती करायच्या माझ्याकडे पान किती 4 कोणत्या कोणत्या आषाढीच्या 2 थोरलीन दाती कार्तिकीच्या 2 माग किती राहिल्या 20 किती राहिल्या 20 राहिल्या. 4 निवडून काढल्या दळणातून खडी काढल्या 4 मुख्य टाक्या आणि बा 4 करायचे बाकी काही नाही 4 चला 20 राहिल्या बाजूला. वारकऱ्याला वैष्णवाला 5 पर्व काल सांगितले. कोणते कोणते पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमा उत्तमी शिवरात्र 5 पर्व काल. मुख्य 4 एकादशी 5 आणि 4 5 आणि 4 5 आणि 4 9 राहिल्या. खाली एकादशी किती राहिलेले 24 मधून 4 बाजूला केल्या किती राहिल्या 20. 5 पर्व काले कोणते कोणते कळले ना. वामन जयंती नरसिंह जयंती जन्माष्टमी शिवरात्र आणखी एक कोणता राहिला बोला ना. शिवरात्री पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी आणि शिवरात्र 5 पर्व काल. 4 मुख्य एकादशी 20 राहिलेले एकादशी 5 आणि 4 9 राहिलेली एकादशी 20 5 आणि 4 इकडे 5 पर्व काल 4 मुख्य एकादशी 9 आणि 4 9 आणि 20 किती झाली 20 अधिक 9 किती
29 व्रत, परंतु 20+9 20+9 20+9 भरत बाबा अपभ्रंश झाला. 29 29 29 29 व्याख्या तयार झाली वैष्णव. संत मालिकेत सूत्र आलं, अवघी देवा वरी माया अवघी देवा दुग्ध शर्करा युक्त योग आहे. अष्टमीच्या पर्व काळात बांधलेल्या गोड अशा मंदिराचा, राधाकृष्ण मंदिराचा वर्धापन दिने, त्या अनुषंगाने आपण सर्व मंडळी एकत्रित येऊन त्रिदिनी यज्ञ करताय. यज्ञाच्या आरंभाची सेवा मजकडे आहे. ज्यांच्या आज्ञेतून आले ते स्वतः टाळे घेऊन उपस्थित आहे, उभे. चला अहो बाके आता ध्यानपूर्वक ऐका. अलिखित नाही, पहिल्या दिवशी नामपर प्रकरण असावं. सेवे करताना निवडलेल्या दिव्य अक्षरात महाराज नामाची महती सांगतात. भगवंताचं नाम प्रेरक आहे, भगवंताचं नाम तारक आहे, भगवंताचं नाम उद्धारक आहे. मायका भगवंत अनंत नावाने नटलेला आहे, अनंत रूपाने नटलेला आहे, अनंत अवतारात अनंत वेशात तो दिसणार आहे, असणार आहे, भासणार आहे. भक्ती करण्याचे मार्ग प्रत्येकाचे भिन्न भिन्न आहे. कोणाला कोणता देव आवडेल, कोणाला कोणता देव आवडेल, कोण कोणाची उपासना करेल, कोण कोणाची आराधना करेल, कोण कोणाचं व्रत करेल, भिन्न भिन्न मार्ग आहे. परंतु ऐका महाराज, जगाच्या पाठीवर अनंत ग्रंथ आहे. ग्रंथात देव दुर्लभते हात आल्यानंतर याला सुख प्रदान करण्याकरता भगवंताच्या प्राप्तीकरता जी मार्ग सांगितली भिन्न भिन्न मार्ग आहे. मंत्र महोदधी नावाचा ग्रंथ आहे. काय नाव आहे ग्रंथाचं? मंत्र महोदधी. 1,00,000 मंत्र आहे शंकरनाना त्याच्यात. किती मंत्र आहे? 1,00,000 मंत्र आहे. 1,00,000 मंत्रापैकी जास्तीत जास्त फलित देणारा, जास्तीत जास्त पुण्य देणारा, सगळ्यात सोपा, तारक, प्रेरक, उद्धारक कोणता मंत्र असेल तर राम. राम शब्दाची उत्पत्ती कशी झाली मी आपल्या पुढे मांडतो, शास्त्राच्या अनुषंगाने मांडतो. राम शास्त्रकार कथित करतायत, रकार उच्चार मात्रे बहिर्निर्याति पातक पुनः प्रवेश भावे मकारस्तु मातवत्. रा म्हटल्यानंतर तोंड उघडल्या जातो. अर्थ काय? किती देव धर्म न मानणारा असू द्या, परंतु संत अनुसंधान त्याला चॅलेंज येतोय. शब्दाची अक्षराची ओळख अनपडाला आहे, अशिक्षिताला आहे, अलिखिताला आहे. रा हा अक्षर उच्चारत असताना, रा हे शब्द उच्चारत असताना तोंड काय होतं? काय जातं? उघडल्या जातं. इथं बसणाऱ्याला चॅलेंज आहे, माझं उत्तेजन आहे. रा हे अक्षर उच्चारत असताना तोंड बंद ठेवा, तोंड मिटकवा आणि रा शब्द उच्चारा. येईल उच्चारता? जो उच्चारून दाखवेल कीर्तन होईपर्यंत त्याला जाताना आजचं नारळ त्याला थोडस बोलत नाही मी आज घरच्या काळावर. रा उच्चारत असताना तोंड उघडले जातं का? अंतकरणात असणारी पापं बाहेर पडतात. कशी? रकार उच्चार मात्रेन पडली बाहेर पाप, पुन्हा आतमध्ये येऊ नये. कुठपर्यंत? नो ऍडमिशन विदाउट परमिशन. जोपर्यंत हा देह सुचिरभूत आहे, देह जाज्वल्य आहे, देह परमार्थिकाचा आहे, नाम चिंतन करतोय देवाचं. बहिर्निर्याति पातकम, बाहेर पडलेली पाप आत येऊ नये त्याकरता
पुनः प्रवेश भावेच मकारस्तु मातवत. मग म्हटल्यानंतर तोंड काय होत? काय होत? बंद होतो, मिटल्या जातो. अंतकरणातील पाप रा म्हणल्यानंतर बाहेर पडतात. बाहेर पडलेली पाप आत येऊ नये म्हणून म म्हणल्यानंतर तोंड बंद होतं. मंत्र महोदधी नावाच्या ग्रंथात लाख मंत्र आहे. त्यापैकी जास्तीत जास्त फल देणारा मंत्र जगाच्या मालकाचं नाम, ते नाम राम. राम नामाचा कोटी जायला पाप कृष्ण नामे संकल्प मेरा कृष्ण नामे संकल्प माऊलीची समाधिस्थ परिभाषा आहे हरिपाठ ग्रंथातील. रामकृष्ण जप कोटी जाईल पाप. महाराज म्हणतायत राम नाम जप कसा आहे? सोपा आहे. नामाची महती मी तुम्हाला सांगावी. तुम्ही नामस्मरण करावं, तुम्ही चिंतन करावं, तुम्ही भजन करावं, तुम्ही जपमाळ धरावी, तुम्ही परमार्थ करावा, नवलाव नाही. आज माझ्याकडे परिभाषेची इतकी त्रिदिनी जरी शब्द आहे ना, आरंभ करत असताना नामावर बोलावं. ही संप्रदायाची बैठक आहे. कुठपर्यंत ऐका, काल्याच्या पूर्व संध्येला मागणी प्रकरण असावं आणि काल्याला बस हा नियम आहे. त्या अनुषंगाने मला बोलायचंय. कीर्तनाची मर्यादा आहे. नामपर प्रकरणातील दिव्य अक्षर आहे. नामाची महती आपण ऐकत असताना महाराजांनी गोड प्रमाण दिलंय. कृष्ण नामी संकल्प धरुनी राहे. नाम उद्धारके, नाम तारके, नाम प्रेरके. नामाची महती कीर्तनकाराने सांगावी, कथाकारांनी सांगावी, सांप्रदायिकांनी सांगावी, अधिष्ठान व्यासपीठ ज्याला मिळालं त्यांनी सांगावी. तुम्ही आपण भजन करावं, परमार्थ करावा. नाविन्य नाही, नवलाव नाही. वैराचा विश्वास होता नामावर. कोणाच्या? कोणाच्या? देवाच्या. देवाचं नाम. कोणाचा विश्वास होता? वैराचा. अभंगाच्या भूमिकेत प्रवेश करण्याकरता 9:15 वाजले. पाऊण तास माझ्याकडे शिल्लक आहे. बरं, पण काळजी करू नका. मी संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाचा दरवाजा सोडून इकडे तिकडे खिडक्यात डोकावणार नाही. नियमानं चालणार, नियमाचं जाणार. आता महत्वाचं आहे का? नामाची प्रेरकता काय, तारकता काय, उद्धारकता काय, नाम फलित काय, नाम महात्म्य काय, नाम सामर्थ्य काय, ध्यानपूर्वक काय करा. आपण परमार्थ करू, आपण भजन करू, आपण नामस्मरण करू. संत मालिकेने सूत्र सांगितले. ऐका, प्रतिष्ठान क्षेत्रात शांत, संत, श्रीमंत या आदी व्यक्तीला प्राप्त झालेली संत ती हरिपाठात कथित करतायत. बांधताना नाम घ्या, चालताना नाम घ्या, बोलताना नाम घ्या. हर एक क्रिया काम करत असताना काय करा? हरी माना, नाम घ्या. परंतु आपण मानलं न मानलं, पुराण शास्त्र अशी दाखले देते. वैरत्व केलंय रावणाने. कोणाशी? देवाशी. काय केलंय? वैरत्व. भक्ती केली एका देवाची आणि वैरही केलं एका देवाची. भक्ती अशी केली, रोज 1000 कमळ महादेवाच्या पिंडीवर व्हायची. किती? किती? 1000. कोण व्हायचा? रावण. एक दिवस एक कमळ कमी पडले, उठून गेला नाही, सेवकाला आवाज दिला नाही, पत्नीला आवाज दिला नाही. जवळ पडलेली तलवार ज्ञानातून उपसली. काय उडवलं? शिरोकर काट कर अपने किया जब होम रावण ने. बस बाबा, आपलं कामापुरतं आहे का? होम हवन करणार आहे, आत्मलिंग आणणार आहे, महादेवाचा भक्त आहे. महादेवाची भक्ती केली, त्या अनुषंगाने त्याला देणे शंकराचे. बस त्याला मिळालंही पाहिजे. संसार प्रपंच मोठा आहे, परंतु वैरत्व केलं एका देवतेशी. त्या देवतेचं नाव आहे राम. इतकं वैरत्व केलंय. एक दिवस येऊन एका सैनिकाने सांगितलं, मालक युद्ध तळावर गडबड आहे. म्हणजे झालं काय? म्हणले तुम्ही झोपेत राहू नका. कोणती झोप?
लाडक्या बहिणीचे 3000 जरी जमा झाले तरी आपल्याच मागे राहतील याची गॅरंटी नाही. तुम्ही सांगतायत पण ऐकाय जोगे नाही म्हणले. सैन्य सगळं बिथरलं म्हणले. सैरा वैरा धावतायत. रावण युद्ध तळावर गेला पाहुणे आला. भरत बाबा मला वैराचा विश्वास नामावरचा सांगायचा आहे. पाहिलं तर सैरा वैरा धावतायत. सैराट पाळतायत. थांबवणारे का पाळतायत? मालक तुम्हाला माहिती नाही. शेतू बांधायचं काम चालू झालं. पूल बांधायचं काम चालू झालं. शेतू पूल बांधून आतमध्ये येत आहेत. कोण येत आहेत? वानर येत आहेत. येऊ दे ना मग. 1-2 नाही येत आहेत. 18 पद्म येत आहेत. किती येत आहेत? 18 पद्म. रावण सैनिकांना म्हणाला, राक्षसांना म्हणाला 18 पद्म येत आहेत. येतील तर एवढ्या करणार काय? 18 पद्म काय करतील मालक सोडा. 18 पद्मापैकी एक आलं होतं. किती आलं होतं? एक. लंकिनी नावाची राक्षसीन मारली. अशोक बागेचा विध्वंस केला. अख्खी लंका नगरी पेटून दिली. यात नाविन्य नाही. तुमच्या बेडरूम पर्यंत येऊन काय केलं? दाढी राहू समजून घेतला. राहिलो हात 2 हात लांब ताला तुम्ही ओढून घ्या जावं. कारण आम्ही सगळी मला याच्यातलं काहीच कळत नाही. कळत जर असतं अविनाश बाबा तर मला थोडा नियमात राहिलो. आता जमलं बरं. टाळी वाजवा एकदा बाबा. हा पर्व काला असा आहे देवा. उतराच्या महिन्यात जसा कुत्रा भात खात नाही ना तशी गंमत असते. आता म्हणजे डबल कोयता मारून गाडी भरायचं धंदा. आणि त्या न्यायात मान्य देवा गोडे हे महत्वाचे का? गावचे महाराज नुसते गावातच थांबून घरीच थांबून जमत नाही. कारण जसं गंगेचं पाणी वाहिलं तर त्याला किंमत, साठवणुकीच्या पाण्याला किंमत नाही, तसं हरिभक्तीचा प्रचार प्रसार करत रात्रंदिवस पेरला पाहिजे. त्या पाठीमागे सांगू गावाची कीर्ती कशात असेल. वैकुंठवासी आमचे हितचिंतक मार्गदर्शक आमचं प्रेरणास्थान श्री हरिदादा महाराष्ट्रभर ख्याती आहे, कीर्ती, लौकिकत्व आहे. आज देखील कुठल्याही कोपऱ्यात जा, ओळख जर पोहोचत नसेल ना सांगावं लागतं काय वैकुंठवासी श्री हरिदादा आणि त्यांच्या गावाजवळचे लोक जवळ करतात. तू का हे पारमार्थिक आदिव्याप्तीचं पारमार्थिक साधनेचं अंगी असणाऱ्या कलागुणांचं केलेल्या तपश्चर्याचं फलित गेल्यानंतर देखील दासताय अपनी दुनिया कहेगी नाम रह जाएगा, नाम रह जाएगा आदमी का. बस ही कीर्ती देवा. ती कीर्ती धुरा पुढे सांभाळण्याचं काम जगाच्या मालकाने अविनाश महाराजांच्या पाठीवरती दुरा दिली आहे. दुरा जपताय. नानांनी देखील पारमार्थिक वाटचालीत आतापर्यंत अनंत गावांना कीर्तन केली, अनंत व्यासपीठ चालवली, अनंत तरुण ह्या भक्ती मार्गात एक संप्रदायात नियमाला अनुसंधानाला एक तयार केली, उभी केली, परमार्थ करून घेतला. आज देखील बाहेर भरपूर मागणी आहे, परंतु नियम येतो, नियम जपताय. मी या गावाचे जवळजवळ स्नेहनाळ 2009-10 पासून जोडलेली श्री हरिदादांमुळे, अविनाश महाराजांमुळे, अण्णांमुळे. अण्णा मी जसं इथे येतो तसं पाहतो. गावात सप्ताह त्रिदिनी असू द्या, गावकीचा असू द्या, इकडं मळ्यातला असू द्या, परंतु अण्णांचं बाहेर असणाऱ्या तारखी देखील खंडित करून अण्णा कुठं असतात
गावात असतात ही परमार्थाची धुरा आहे. आपला विषय इथपर्यंत आलाय. प्रेरकता नामाची काय, तारकता नामाची काय, उद्धारक काय. नामाचं फलित मी तुम्हाला सांगावं, तुम्ही वजन करावं नवल नाही, नाविन्य नाही. रावणाला बातमी कळाली, युद्ध तळावर गेला. युद्ध तळावर गेल्यानंतर सैनिकांनी सांगितलं मालक वानर येत आहे. म्हणले येऊ द्या, शेतू बांधायचं काम चालू आहे. कशावरनं मालक? पूल बांधायचं काम सुरू झालंय. कशावरनं? सागर ऊपर पत्थर डारे रघुवीर पावे खेदा. सागरात दगड टाकतायत, पाण्यावर तारतायत, काय बांधतायत? ते रावण म्हणाला राक्षसांना येऊ द्या रे, काय करते? राक्षस म्हणाले वानर 1-2 नाही येऊ राहिली. 18 पद्म आहे. किती आहे? किती आहे? 18 पद्म. संख्या शास्त्रात पद्माचा नंबर अशा स्थानाला आहे. एकक, दशक, शतक, हजार, कोटी, दशकोटी, लक्ष, अब्ज, खर्व, निखर्व, शंख, दश शंख. संख्या शास्त्र जिथं संपतं तेव्हा 1 पद्म होतो. किती होतो? 1 पद्म. ते राक्षस म्हणाले मालक 18 पद्म येऊ राहिले. रावण म्हणाला 18 पद्म करतील काय मालक? भ्रमात राहू नका. 18 पद्म काय करतील सोडा. 18 पद्मापैकी एक आलं होतं, त्याने सगळा नाश केला. तुम्ही प्रमाणे गायलं दाढी रावणाची जाडी. म्हणले खरंच चालू आहे काम? म्हणले हो. मायावी रावण विराट झाला, मोठा झाला, भव्य झाला. डोकून पाहिलं तर खरंच काम सुरू होतं. दखल घेतली बरं पुराणाने. तुळशी रामायणात गोड दोहे आली. सागर ऊपर पत्थर डारे रघुवीर पावे खेदा. एक दगड उचलायचा, समुद्राच्या पाण्यात टाकायचा आणि सेतू बांधायचं काम सुरू पाहिलं. स्वस्वरूपाला येत असताना, पहिल्या अवस्थेत येत असताना, आहे त्या स्वरूपाला रावण पुन्हा जागेवर येत असताना, विराट स्वरूप पुन्हा मूळ स्थितीवर घेत असताना रावण हसू लागला. 2 मिनिटं माझं वाक्य ऐका. मोठ्या माणसाच्या हसण्यात गांभीर्य. एखादा अर्थकारणात मोठा आहे, राजकारणात मोठा आहे, परमार्थात मोठा आहे, प्रपंचात मोठा आहे, तालुका, गाव, जिल्हा मानत. मोठी व्यक्ती हसली तरी 10 लोक विचारतात अण्णा का हसले, दादा का हसले, भाऊ का हसले, साहेब का हसले. कोणाला? कोणाला? मोठ्याच्या हसण्यात गांभीर्य. कोणाच्या? मोठ्या व्यक्तीच्या. रडण्याच्या, गरीबाच्या रडण्याकडे देखील पाहिलं जात. गरीब रडत असला तरी त्याची दखल घेतली जात नाही. रावण मूळ स्वरूपाला येत असताना हसायला लागला. का हसतायत विचारलं. रावणाने सांगितलं तिकडं सेतू बांधायचं काम चालू आहे. माकडं पाण्यात दगड टाकतायत आणि तारतायत, सेतू बांधून येतायत. नाविन्य नाही. पाण्यावर दगड आपल्याला देखील तारता येतात. घाबरू नका, ते सामर्थ्य आपल्या देखील. एका राक्षसाने दगड आणला, रावणाने तोंडाजवळ घेतला, काहीतरी पुटपुटला आणि पुटपुटलेला दगड समुद्राच्या पाण्याजवळ नेला, फेकला, तसा तरला. आनंद झाला राक्षसांना. म्हणजे घाबरायचं काम नाही, आपल्या मालका देखील तेवढं सामर्थ्य. जीव घेऊन पळायचं काम नाही, आपला मालक आपल्याला वाचवी. मालकाचं सामर्थ्य कळल्यानंतर मालकाची मिरवणूक काढली. कुठून? युद्ध थळावून लंकेपर्यंत. मग आपला मालक, आपला राजा, आपला स्वामी, त्याचं सामर्थ्य कळालंय ना. नेत असताना कसा नेला माहिती? वाजत गाजत नेला. मग राक्षसाची मिरवणूक मांडल्यानंतर तिथं टाळ नाही, मृदंग नाही, भजन नाही. मग काय? बस काय? डीजे वाजत गाजत रावण नेला. पुढं लंकेत. रावणाची मिरवणूक मंडोदरीच्या गॅलरी पर्यंत आली. मंडोदरीनं खाली डोकली. मिरवणूक कशाची आली? बऱ्याच बायला त्यांच्या मालकाची मिरवणूक निघून जाती, पाहायला भेटत नाही. पण हिनं पाहिली. दाशीला सांगितलं खाली जाऊन पाय कशाची मिरवणूक. दाशी खाली आली, विचारलं, सांगितलं मिरवणूक कशाची. म्हणली हे बघ आपल्या मालकानं पाण्यावर दगड तारली, त्याची मिरवणूक. घरी गेली, पळत गेली. दाशीनं सांगितलं मालकीनबाई, तुमच्या स्वामीनं, मालकानं, या लंकेच्या राजानं समुद्राच्या पाण्यावर दगड तारली, त्याची मिरवणूक. ऐकल्यानंतर दाशी तिच्या कामात मग्न झाली. रावणाची मिरवणूक आटपली. मिरवणूक आटपल्यानंतर रावण घरी आला. घरी आल्यानंतर दारात मंडोदरीनं आरती केली. रावण मंचकावर बसला. मंडोदरी पायाजवळ बसली. मला नामाची महती सांगायची आहे, नाम सामर्थ्य सांगायचं आहे. नामावर विश्वास वैर्याचा होता ते प्रतिपादित करायचंय. परंतु आपण नामावर सामर्थ्य धरत नाही. नाम प्रेरक किती, नाम तारक किती, नाम उद्धारक किती. नामातून काय उत्तेजन, काय चालना, काय तारकता, काय प्रेरकता आपल्याला पाहिजे आहे. ऐका, मंचकावर बसलाय रावण आणि मंडोदरी पायाजवळ बसली. महिला मंडळ त्यागे, स्त्री शक्तीत त्यागे, स्त्री शक्तीत गुणे. किती सामर्थ्य सांगू. कन्येचा, मुलीचा, बाळाचा, बालिकेचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर गॅजेटला नोंद करत असताना पहिलं अक्षर लिहिलं बाबा कुमारी. कोणतं लिहिलं? कुमारी. आई बापाने ठेवलेलं मुलीचं नाव, मुलीच्या वडिलाचं नाव, मुलीच्या वडिलाच्या कुळाचं आडनाव. किती काळ राहिलं?
किती काळ राहिलं? देव ब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ज्याच्या उंबरठ्यातलं माप ओलांडून ज्याच्या घरी नांदायला गेली, नांदायला गेल्यानंतर कुमारी शब्द गेला तिच्या नावापुढचा. कोणता आला? बोलावं अशी पटपट बोलत चला. कोणता आला? सौभाग्यवती. चला, आई बापाने ठेवलेलं नाव सासरकडच्यांना आवडलं नाही, नावात बदल केला. तिने आनंदाने स्वीकारला. तिच्या नावापुढचं बापाचं नाव गेलं. कोणाचं आलं? बापाच्या कुळाचं आडनाव गेलं. कोणाचं आलं? बोलू. त्याग पा किती तिचा त्याग, स्त्री शक्तीचा आचार त्याग आहे. सामर्थ्य काय तिचं? शरीर तिचं आहे, पण त्या पुढचे तिच्या शरीरातले बदल आहे का बाबा? काय बदलले? पाय तिचे, पायात पैजण मालकाच्या नावचे, पायाला बोट तिचे, बोटात जोडवे मालकाच्या नावचे, हात मनगट तिचे, सोडा बांगड्या मालकाच्या नावचं आहे, गळा तिचा आहे, मंगळसूत्र मालकाच्या नावचं आहे, कपाळ तिचं आहे, कुंकू मालकाच्या नावचं. एवढा त्याग आहे. परंतु विदुर नीती स्त्री शक्तीला सांगते काही नियम आहे, काही अनुसंधान आहे. शास्त्र असं सांगतंय कुलवान स्त्रीनं, विदुर नीतीत आलेला लेख आहे, कुलपन्न स्त्रीनं बैठकीत तरी मालकाच्या मांडीला मांडी लावून बसू. कीर्तनकाराने ते नियम आता कलीच्या काळात कीर्तनात सांगू देखील नाही, पण मला ती खोड लागेली गाणी जी झालं तिथून पूर्ण करायची. बसलाय मंचकावर रावण, पायाजवळ मंडोदरी बसली. मंडोदरीने प्रश्न केला आणि प्रश्न करत असताना रावणाला घाम सुरू झाला. का? उत्तर बायकोला द्यायचं नाही, उत्तर पत्नीला द्यायचं नाही, एका पतिव्रतेला द्यायचंय. जिची शास्त्राने दखल घेतली तिला मंडोदरीला. मंडोदरीला प्रश्न करत असताना मंडोदरी बोलते, मालक समुद्राच्या पाण्याची खोली तुम्ही ज्याच्याशी वैर केलंय त्या देवाला देखील माहिती नाही. दोनच इंजिनियर असे त्यांना समुद्राच्या पाण्याची खोली माहिती आहे. त्यांचं नाव आहे नळ नीळ. असं असताना तुम्ही पाण्यावर दगड तारला कसा? मंडोदरी तारला नाही, उत्तर द्या, योग्य द्या. 10 वाजू राहिले, क्लिअर उत्तर पाहिजे. रावण म्हणला, मंडोदरी तुला म्हणून सांगतो, पण कोणाला सांगू नको. मग ऐका, रावणाने दिलेलं उत्तर ऐका. रावण म्हणतोय, मंडोदरी मी राजकारण केलं. काय म्हणला रावण? काय केलं? माझं सैन्य बिथरलं होतं, त्यांना एकत्रित करणं माझं काम होतं. नाही एकत्रित करावं तर मला राजा म्हणून कोणी पूजणार नाही. स्वतःचा जीव घेऊन पळत होते. त्यांना सांगितलं पाण्यावर दगड तिकडे तारायचं काम चालू आहे, मलाही पाण्यावर दगड तारता येतो. एका सैनिकाने मोठा दगड आणला, मी तोंडाजवळ घेतला आणि दगडाला सांगितलं, दगडा तू समुद्राच्या पाण्यावर तारला तर ठीक, नाहीतर तुला राम नामाची शपथ म्हणून जसा पाण्यात टाकला तसा काय झाला? तरला. सागर उपर पत्थर डारे गोड दोहे. राम नामाची महत्व वैर्याला माहिती होती. कोणाला माहिती होती? वैर्याला. प्रेरक किती, तारक किती, उद्धारक किती, मारक ते. मारक कशाला आहे? ऐका, जन्म मरणाची अर्धार चुकवतो राम नाम. या देहाचं सुचिर भूतत्व दत्त राम नाम. याही पलीकडे बोलू, देहाची सिद्धता साध्यता कशात असेल तर नामात आहे. ऐका, महाराज म्हणतात, एकदा उच्चारलेलं नाम फायदा काय? पदी बैसोनी मालिकेत प्रमाणे नेघे 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 माझी वाचा विसावा, तुका म्हणे हवा 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 साधावा. काय केलं रात्रंदिवस? गोविंद 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 मना लागलिया छंद. रात्रंदिवस, रात्र न कळी दिवस न कळी. Bye.
बा कसा अखंड चिंतन विठोबाचे. गीतेचा न्याय सांगू का? सततम कीर्तयन्तो मा वायतन्तस्य दृढव्रता नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. माऊली उभे झाले परी कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्रायचित्ताचे ते नामच नाही पापाचे ऐसे केले. नामस्मरण सदा, भजन सदा, परमार्थ सदा, दिनचर्येत अखंडता सदा परमार्थाची, नामचिंतनाची. संत सूत्र असे भजन सदा, आनंद सदा. भजन सदा, समाधान सदा. भजन कधी कधी, आनंद कधी कधी. परमार्थात राहणं कधी कधी, जीवनात आनंद कधी कधी. गुरुनाम गुरुवर्य वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे बोलायचे, ज्याच्या जीवनात रोज परमार्थ आहे, रोज भजन आहे, रोज नामस्मरण आहे, दिनचर्येत रोज परमार्थिक आदी व्यक्ती थोडा काळ थोडा वेळ जो घालवतो ना, त्याच्या जीवनात समाधान आहे. काय समाधानी तो मनुष्य का? वा 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 वा. तेने सदा चित्ता समाधान. म्हणजे कीर्तनाची परिभाषा आमच्या अविनाश महाराजांची गोड तयारी झाली. बरं कशी माहितीये? कोण काय भूमिकेत बोलतोय, ज्याला सूत्र कळतं ना, ज्याला प्रमाणाची दिशा कळते ना, त्या कीर्तनकाराची वाट योग्य दिशेने आहे. त्या पायिकत्व त्यांना प्राप्त झाली आहे. शुभेच्छा आहे त्यांच्या पुढच्या वाटचालीला. बाबा आपलं इथे स्वप्न होतं काय की दादांची परमार्थिक वाटचाल जशी अण्णांची दादा चालवत आली, त्यांची वाट त्याच मार्गात होती. परंतु आमच्या ऋषिकेश महाराजांना कीर्तन परंपरेत आता तुम्ही मृदंग कलेत परिपक्व झाला, दादा देखील मृदंग कलेत परिपक्व होते. परंतु या परंपरेत अण्णांचा जो ठेवा आहे, वारसा आहे, कशाचा? हरी कीर्तनाचा, हरिभक्तीचा, तो चालवतायत आमचे अविनाश महाराज. ते पण एकदम क्वालिटी. अगदी थोडा कालावधी हो, एवढ्या 2-3 वर्षात अत्यंत सौंदर्यपूर्ण कीर्तन, मार्मिकतेचं कीर्तन, गाणं गोड, बोलणं गोड, मार्मिकता. याही पलीकडे आज मॉडर्न जमान्यात जे लोकाला पाहिजे ते देण्याचं गुण सामर्थ्य त्यांनी जपलंय. टाळी वाजवाय का? मला जे मांडायचंय त्याप्रमाणे त्यांच्या परिभाषेत त्यांच्या मुखात खेळतायत. तेने सदा चित्ता समाधान. ऐका, प्रतिकूलतेत अनुकूलता साधणारी, वाईटात देखील परमार्थाचा हात न सोडणारी, भजनाची संगत न सोडणारी. पुराणात दाखले, त्या दाखल्यापैकी एक दाखला देतो ना, अभंगाच्या पहिल्या चरणात प्रवेश करतो. मला रामकथा नाही मांडायची, परंतु ऐका, पापा म्हणते, परंतु पापात देखील क्षालन करण्याचं काम करते ते नाम. कथा भाग सर्वाला माहिती आहे. वाल्याची पाप मोजता आली नाही, मोजमाप करता आलं नाही, फक्त एवढा शब्द प्रयोग केला संत मालिकेने, महाहत्यारी. कोण? वाल्याकडे. परंतु ज्यावेळी जगाच्या मालकाच्या अनुसंधानाने संत संगती झाली, नारदाने सांगितलं, हे बघ, हे जे पाप ज्यांच्या करता करतोय त्या पापात कुटुंब वाटेदार नाही. ज्यांच्या करता धावतोय, दिनचर्या सांभाळतोय, प्रपंचाकरता पापजन्य कृत्य करतोय, ती तुझ्या पापात शामिल नाही. मग कळालं, घरी विचारून आला, कळाल्यानंतर संतांचे पाय धरले, सांगितलं मग आता उद्धारकता सांगा. म्हणले काय कर? भजन कर. कोणतं नाम घे? राम. पण पाप इतकं होतं बाबा, राम उच्चारता येत नव्हतं. काय म्हणायचा? काय म्हणायचा? तुम्ही होते काय तिथे? पण ऐका, मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा, मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा. बाल्यासा तो हुआ वाल्मीकि, बाल्यासा तो हुआ वाल्मीकि, बेट बई नारदारे. नाम राम से ज्यादा रे भाई, नाम राम से ज्यादा, नाम राम से ज्यादा रे भैया, नाम राम से ज्यादा. मंत्र जपला मारा मारा, परंतु काय झालं? मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा. बाल्यासा तो हुआ वाल्मीकि, भेट बई नारदारे. नाम राम से ज्यादा रे भाई, नाम राम से ज्यादा.
प्रतिकूलतेत अनुकूलता कशी ऐका. रावणाने कायदा निर्माण केला होता लंकेत. काय कायदा होता माहिती हो? कायदा असा होता रावणाचा, माझ्या वैराचं जो नाम घेईल, वैराचं नामस्मरण जो करेल, त्याचा जागेवर शिरच्छेद केला जाईल. एक व्यक्ती गेला, म्हणला मालक कायदा निर्माण करावा, कायद्याची बंधनं जनतेवर लावावी, परंतु तो कायदा घरात पाळला जातो का नाही पाहावा. कसा? आपल्या जुन्या लोकांची बन होती, एखादा दाराला दाखवित असला, दाग दाखवित असला, बोलू का चायनाने माय कटकट बोलतो, जागे मला काय भीती वाटत नाही, झालं काय बरं बा तुम्ही आहे, आणि सगळंच बिघडलं तर आपण कुठं मी चालू देऊ तिकडे. ऐका, पावडर खांद्यावर घेऊन या. ऐका, जुने लोक काय म्हणायचे माहिती का, एखादा सगळ्याला दाखात ठेवीत असला, परंतु त्याला जर किंमत त्याच्या कौटुंबिक अवस्थेत नसली तर लोक म्हणायचे घरची बी नंदारचीला म्हणतो. तसं रावणाला उत्तेजित केलं, सांगितलं मालक तुम्ही कायदा निर्माण केला आणि कायद्यात तुम्ही तरतूद अशी काढली काय, जो माझ्या वैराचं नाव घेईल त्याचा शिरच्छेद केला जाईल, पण तुमचा सक्का भाऊ तुमच्या वैराचं भजन करतो एवढंच काय. राहतो त्या घराला नम प्लेट लावली काय रामाक्षराची. माझ्या विश्वासाला जाऊन पहा, कारेरी रावण निघाला, गेल्यानंतर बिभीषणाच्या घरापर्यंत गेल्यानंतर दूरवर नावा गेला, बिभीषण. मी का बोंबलू राहिलो माहिती का, इथं असलं कोणी अण्णा मा आजल होती हाय कोणी नाहीये, जाऊ द्या नसू द्या, मला भेटणार बा. मी पाहू राहिलो ज्या ज्या वेळेस हा सिद्धांत मांडले त्यावेळेस बिभीषण बाहेर आला आणि विचारलं भैया इथपर्यंत येण्याचा त्रास का घेतला. सांगितलं दरवाजा बंद कर. केला दरवाजा बंद. दरवाजावर काय लिहिलंय ते वाच. आता ऐका बरं, संत सूत्र असंय, शास्त्र असं सांगतंय खोटं बोलणं पाप आहे. काय पाप आहे, परंतु प्रपंचात आपण लबाड्या करतो ते पापात घालणं आहे. परंतु परमार्थ करत असताना परमार्थात अडवणूक होत असेल तर परमार्थात खोटं बोलून जरी परमार्थाची सिद्धता साध्यता जर केली, खोटं बोलून परमार्थ केला ना, पाप नाही पुण्य आहे, त्याला प्रमाण आहे. देव जोडे तरी करावा अधर्म. काय म्हणतात, पाप केलं तरी हरकत, खोटं बोललं तरी हरकत नाही. बिभीषणाने विचार केला, दरवाजावर लिहिलेलं खरं नाव भावाला जर सांगितलं तर भाऊ ज्ञानातली तलवार उपसतो ना आपला शिरच्छेद करतो, मारून टाकतोय. देहाचं उद्धारक होत नाही, भजन आपलं पूर्ण होत नाही, देह आपला इथं संपुष्टात येणार आहे. मग भावाला कटवायचं, खोटं बोलून खरं बोलावं, भाऊ जिवंत ठेवत नाही. केलं काय बिभीषणाने, दादा मला वाचायला सांगतात, ज्या श्री गुरुकडे मी विद्या अध्ययन केलं तुम्ही तिथंच केलं. मला वाचायला सांगतात तुम्ही वाचा, दरवाज्यावर काय लिहिलं. रावणाने सांगितलं बिभीषणा मी नाही वाचणार, वाच तू काय लिहिलंय. पण बिभीषण का आग्रह धरायचा माहिती रावणाला. बिभीषणाला माहिती होतं दरवाजावरच एकदा जरी नाव माझ्या भावानं वाचलं तर त्याच्या जीवनात उद्धार येईल. परंतु रावण म्हणला मला नाही वाचायचं. अखेरला रावण म्हणला मी नाही वाचणार. रावणाला कळतं मी वाचणार नाही. सांगितलं सांग काय लिहिलंय दरवाजावर. भावाने विचार केला, खरंच सांगावं तर हा जिवंत ठेवत नाही. पूर्वी चौकटीला दरवाजा फिट करत असताना 2 फाळी असायची, 2 कवाडा असायचे आणि 2 एकत्र आल्यानंतर दरवाजा बंद व्हायचा. बिभीषण दरवाजापर्यंत गेला आणि दरवाजाच्या 2 फाळ्या 2 कवाड बाजूला केली. कवाड बाजूला केल्यानंतर एका कवाडावर रा अक्षर होतं. कोणतं होतं? रा. दुसऱ्या कवाडावर म अक्षर होतं. दरवाजा पूर्ण बंद केल्यानंतर वाचायला भेटायचं राम. खरं सांगावं भावाला, भाऊ जिवंत ठेवत नाही. भजनाला दिलेला देह, या देहात भजन घडत नाही. मधीच मरणासन्न अवस्था समोर उभी आहे. खोटं बोलला बिभीषण. बिभीषणाने सांगितलं दादा पहिल्या कवाडावर जे रा अक्षर दिसतंय ते राम नामातील नसून तुमचं नाव जसं माझं नाव जसं बिभीषण आहे तसं आईबापाने तुमचं नाव ठेवलंय काय रावण. तुम्ही लंकेचे राजा आहात, माझे भाऊ आहात. दररोज मी लंकेत जरी आलो तरी तुमचं मला दर्शन घडेल याची शाश्वती नाही. तुमचे दौरे चालू राहतात, तुम्ही इकडे जाय तिकडे जा, इकडे फिर तिकडे फिर. आलो तरी तुम्ही कामात व्यस्त असतात, तुम्हाला मला द्यायला वेळ नाही. आणि मी देखील तुमच्यापर्यंत किती काळ थांबू. म्हणून मी काय केलं, माझं नाव जसं बिभीषण तसं आई बापाने तुमचं नाव रावण ठेवलंय. रावण अक्षरातील रावण शब्दातील रा अक्षर काढलंय, एका कवाडावर लिहिलंय. माझी भाऊजाई आईच्या जागेवर आहे, मोठी आहे ती. तिचं आई बापाने नाव जसं माझं बिभीषण आहे, तुमचं रावण आहे, तसं माझ्या भाऊजाईचं नाव आहे काय मंडोदरी. मंडोदरी शब्दातील म अक्षर काढलं, दुसऱ्या कवाडावर लिहिलं. दरवाजा पूर्ण बंद केल्यानंतर कोणीतरी तुम्हाला वाचून सांगितलंय राम. राम नाही, रा हे अक्षर रावण शब्दातील आहे.
म हे अक्षर मंडोदरी शब्दातिले प्रतिकूलतेत अनुकूलता साधली. भाग्य काय झालं? लंका राज्य विभीषणा केली चिरकाल स्थापना, केली चिरकाल स्थापना, महाराज म्हणतायत लंका राज्य विभीषणा कशी? नौकरी चाकरी का कछु मिल नहीं, सब है नसीब का खेल. विभीषण को लंका दान, हनुमान जी को शनिवारच्या शनिवारी केल. चला, प्रतिकूलतेत अनुकूलता साधणारी संत आहे, रोमांच परमार्थ करणारी संत आहे. देह समर्पण केलाय देवा करता. नामाचं फलित सांगत असताना पवाडा हा शब्द यादव कालापासून अभिप्रेत. जिथं संग्राम तिथं पवाडी. पवाडा म्हणल्यानंतर आपल्याला इतिहास आठवतो. बातमी कळली उदय भानूला, ऐक की आव सांगत नाही बाबा, मी मला ते धोरणच नाही राहिली. हे बघा, ऐका, परंतु गीतेचा न्याय तसा नाही. एखाद्या घटनेचा सतत पुनरुच्चार करण्याच्या क्रियेला म्हणतात पवाडा. तसं भजन करत असताना, नाम उच्चारत असताना गर्जना स्वरूपात, पवाडा स्वरूपात अखंडतेत काय करावं? भजन करावं. ऐका बरं, जुन्या लोकांची अवस्था चांगली होती. कशी माहितीये का? जुनी माणसं एकमेकाला भेटले, परिचित असू द्या अपरिचित असू द्या, एकत्रित माणसं आल्यानंतर भावकीतले येऊ द्या, गावकीतले येऊ द्या, नाते संबंधिकाचे येऊ द्या, तोंड ओळखीचे येऊ द्या, माणसाला माणूस भेटला काय म्हणायचं? काय म्हणायचं? राम राम. थोडं लोक शिकलेली मॉडर्न जमान्यातली झाली, जुन्या लोकांची पद्धत बदलवली. राम राम अक्षर गेलं, कोणतं आलं? बोला ना. नाही हो, हा असं नमस्कार काय आलं? पण आता 4G 5Gचा जमाना आला. शेजारी शेजारी बसलेली डेटा ऑन केला, मी इकडून पाठवलं हाय, समोरच्यानं पाठवलं हाय. पूर्वापार पद्धत काय होती? राम राम. राम राम गेला, नमस्कार आला, नमस्कार संपला, काय आला? माणसं रामापासून वंचित झाली ना हाय हाय करायला. कधी? कलीच्या काळात काय करायला लागली? हाय हाय. बाबा ती भूमीची ती आहे ना, कसं येणं माहिती का? पहिला दिवस उद्या होईल बरं वातावरण सगळं. महात्मी मंडळी, माझं अहोभाग्य आहे, आपल्या प्रभागाचं वैभव आहे. माऊली कपाळाला बुक्का लावून घेत नाही, गळ्यात हार माळ घालून घेत नाही. परमार्थ करावं म्हणजे कोणत्या न्यायानं करावं आपल्याला नाही जमणार. कसं नाही जमणार? त्यांचा प्रपंचही परमार्थ करताय आणि परमार्थही परमार्थ करताय. आमचा परमार्थ बस हा तुमच्या राव द्यायला कळून देऊ आपण. त्यांना कळलं आहे का? आपण बोलून वाटतं 1 वाजता मी त्याची काय बोलू नका. चला आता ऐका, महत्वाची भूमिका सांगतायत. संग्राम तिथं पवाडे जसं इतिहास सांगतोय तसं अखंडता त्याला म्हणतात पवाडा. मग ते नाम उच्चारत असताना मोठ्या जयघोषात आनंदात अखंडतेनं राम नाम उच्चारत असताना कसं? राम नामाचे पवाडे, राम नामाचे पवाडे, राम नामाचे पवाडे, राम नामाचे पवाडे, गाणी वाजत गाणी वाजत परापच्छन्ति मध्यमा वैखरी. ऐका बरं, इथे एक वाणी आहे, इथं एक वाणी आहे, इथं एक वाणी आहे. अखंडता पवाडे स्वरूपात, गर्जना स्वरूपात गोड गायलं देवा तुम्ही.
राम नामाची पवाडी महाराज म्हणतात अखंडता आहे भजनात. भजन नेहमी करावं, नामस्मरण नेहमी करावं, नित्यनियम दररोज करावं. काही नित्यनियमावी बस अन्न खाय तो श्वान कुत्र्याची उपमा दिली बरं का. नित्यनियम नामी ते प्राणी दुर्लभ होती, दुर्लभ परमार्थ करणारे, अवस्थेत टिकणारे, याही पलीकडे अवडंबर करणारे अनंत आहे. परंतु परिभाषेत असणारी कोणी एके थोडी आहे. त्या न्यायाने महाराज म्हणतात राम नामाची पवाडी अखंड ज्याची वाचा पडी. अखंड वाचन भजन करत असणारा किती अखंडता आहे सांगू. जे नामाचं फलित मांडतायत ना, जसं भरत बाबा ग्रंथ संपदा आहे, मोबाईलला या अभंग भेटत नाही, पण जुनी देवळीकराची ओळीची जी गाथा आहे त्या गाथेत अशी अभंग आहे. जुन्या देवळीकराच्या ओळीच्या गाथेत आजचा अभंग तसाची बरं. अखंडता जी मांडतायत ना नामाचं फलित भाऊ, त्यांच्या जीवनातील अखंडता पहाटे घोड्यावर बसून भट्टाने देहू गावात प्रवेश केला. पहाटच्या सुमारास तुकोबाराची छोटीशी भागीरथी दंत दाबन करत होती, दात घासत होती. वीज काढावी अशी काढली. भट्टाने मोठ्याने विचारलं, पोरी बाप कुठं आहे तुझा? सांगितलं बहिर्भीतीला गेली, येतील आता बसा ना. म्हणले नाही. कोणत्या दिशेने गेले सांगा. म्हणले या दिशेने गेली. भट्टाने घोडा वळवला आणि त्या दिशेने गेली. घोड्याला घेऊन घोड्यावर स्वारे दिपाळ घडले. बहिर्भीतीच्या जागेवर भजनाचा आवाज आला. त्या भजनापर्यंत गेली. घोड्यावर न उतरताच मोठ्याने कडाडली, धर्म बुडवला तुम्ही कुंड्यांनी. मंगळातलं मंगळ, पवित्रातलं पवित्र, गोडातलं गोडीव, भगवंताचं नाम एवढ्या अपवित्र ठिकाणी घेतात, लाज नाही वाटत. तुकोबारांनी उत्तर दिलं, भट्ट करावं काय, ही माझी वाचा. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. रागाला भट्टांना घोड्यावरून खाली उतरले. आता मी जवळजवळ 9:45 8 8:15 पासून बोलतोय ना, ऐका 8:30 9:45 पासून. आता एखादं उठलं, सांगितलं मला जीभ बाहेर काढली, जीभ बाहेर. पाहुणे तुम्हाला सांगितलं जीभ धरा प्या खातात. परत बंद सांगितलं कानात, लय बडबड करू राहिला, धर जीभ पकडली. जीभ बोलता येईल मला? येईल बोलता? नाही येणार. भट्टांनी तुकोबाराला जीभ बाहेर काढायला लावली. प्रमाण ऐकल्यानंतर अनावर वाचा झाली ना, काढा वाचा बाहेर. काढली जीभ बाहेर, जीभ पकडली हातात. जीभ सांगितलं आता करा भजन. देवाशी अंतकरणपूर्वक संपर्क झालाय, संवाद झालाय तुकोबाराचा. आम्हा गांजी जन, आम्हा गांजी जन काय मिला नारायण, काय मिला नारायण. तू काय मरून गेलाय? त्रास द्यावा मला लोकांनी. काय अवस्था आहे. आतापर्यंत तुकोबाराची जीवच भजन करत होती, पण आता भट्टांनी जीभ पकडल्यानंतर रोमांच्यातून भजन बाहेर पडलं. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी.
त्या तुकोबरायने आजच्या दिव्य अक्षरात म्हणावा अखंड जाची वाचा पुढे अखंड जाची भजन अखंडतेनं करा. मी बोलून गेलो मंत्र महोदय नावाच्या ग्रंथातील लाख मंत्रापैकी देवाचं नाम जास्तीत जास्त फल देणारं नाम कोणतं असेल तर राम नाम. मग ते राम नाम अखंड ज्याची वाचा पडे. तुकोबराय म्हणतात सांसारिक आहे, संसारात असताना प्रपंचात असताना अखंडतेनं जो भजन करतोय तो सांसारिक कसा आहे तर धन्य आहे. धन्य तो संसारी धन्य तो एक तिच्याकडे वशिला चालत नाही. आस्तिक नास्तिक काळा गोरा गरीब श्रीमंत धनवान कुलवान ज्ञानवान कीर्तिवान बलवान भगवान जरी असला तरी काळाने खाल्लं. परंतु काळ आज्ञाधारक होतो झालाय. कशानं झालाय? नामाने झालाय. नामाने. जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. म्हणून तर तुकोबराय म्हणतायत राम नाम गरजेवाच्या काळ आज्ञाधारक त्याच्या. तिसरं चरण झालं असं समजू बरं. काय माहिती काळ कसा आज्ञाधारक झाला नियमानुसंधान सगळ्याला माहिती आहे. परंतु आज नामावरच बोलावं. तुकोबराय म्हणतात नामस्मरण अखंडतेनं केलं. जीवनातील काम क्रोध आदी विकारही शमले. काम नाही काम नाही झालो पायी रिकामा. याही पलीकडे बोलू. महाराज म्हणताय जीवनातील अशी अवस्था झाली आहे कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. जीवनात सगळ्या इच्छा आकांक्षा अपेक्षा पूर्ण झाल्या परमार्थाच्या. कशाने झाल्या तर नामस्मरणाने झाला. कारण आम्ही रात्रंदिवस एकच धंदा केला. कोणता? दीनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्रंदिवस आम्ही भजन केलंय. भजन त्या भजनाच्या अनुषंगाने जीवनात अवस्था अशी झाली इच्छा संपल्या. संसार मात्र परत याचा केला. रावणाने देखील मरताना 3 इच्छा बाकी राहिल्या. सोन्याला सुगंध आणण्याची, समुद्राला गोड बनवण्याची, स्वर्गाला शिडी लावण्याची इच्छा पूर्ण झाली नाही. परंतु तुकोबराय म्हणतात संसार नाही भव्यतेचा केला. आम्ही काय केला? परमार्थ भव्यतेचा केला. रात्रंदिवस भजन केलं, नामस्मरण केलं. अवस्था अशी झाली कृतार्थ झालो. जीवन सार्थकत्वाला लागलं. बोलू सार्वभौम राजा आहे. 100 ज्याची मुलं आहे. प्रपंच नाही चांगला करता आला. अंतकाळ असा झाला जळून मारावं लागलं वनात. परंतु त्याच्या आधीचा अवस्थांतर पहा. माऊली म्हणतायत अंध तो ही अवसरे सुखिया झाला. अंधाला धृतराष्ट्र सुखी झाला. कधी? देव भेटल्यानंतर. देव भेटण्याकरता भजन महत्वाचं आहे, नामस्मरण महत्वाचं आहे. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कामे करिता
बस महाराज कळालं. मग तुकोबराय स्वानुभव कथित करत असताना अखेरच्या चरणात म्हणतात काय, तू का म्हणे राम नामे, तू का म्हणे राम नामे, तू का म्हणे राम नामे, तू का
तुका म्हणे राम नामे कृत कृत्य झालो अनन्य तो एक संसारी राम नाम जो उच्चारी यथावती यथावकाश नामाचं सामर्थ्य नाम प्रेरकता नाम तारकता नाम उद्धारकता संत मालिकेची सूत्र मी आपणा पुढे मांडण्याचा प्रयत्न केला जे चुकीचं असेल त्यामध्ये मतीचे कुळाचे कर्माचे संगतीचे परिवाराचे रक्ताचे व्यक्तिशा दोष आहे जे बरोबर आहे ते श्री गुरुचं उच्चिष्ट आहे पवित्र तपस्थलीवर राधाकृष्ण मंदिराच्या प्रांगणात भगवंताच्या आलय जी बांधलाय राधाकृष्ण मंदिर तृतीय वर्धापन दिनानिमित्त चालत असणारा यज्ञ या यज्ञाच्या आरंभाला माझ्याकडे आलेली सेवा गोड करून घ्यावं का तुम्ही संत माझी आकडा दितीचा कराल बहुडा परी तुम्हा मानी एवढा होईन मी बस महाराज प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा रचित से भक्ती म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की भगवंताला एक विनंती करूया हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधू जगतपते गोपेश गोपिका कांतम राधा कांतम नमोस्तुते गोड असा ऐश्वर्य संपन्न त्रिदिनी महोत्सव चालू आहे या महोत्सवात महाराष्ट्रातील दिग्गज वारकरी तत्वातील मोठी अधिष्ठित मंडळी इथे येणार आहेत मोठी पर्वणी आहे आज हरिकीर्तना करता विनेकरी महाराज गावातील ज्ञात भजनी मंडळ अविनाथजी बा वेळात वेळ काढून हे सुगीचे दिवस बरं बा ऐक कशी माहिती आहे सकाळ चालू आहे काहीला दुपार चालू आहे 6 ते 8 चालू आहे 9 ते 11 चालू आहे कोणाला 7 ते 9 चालू आहे का नाही ते 7 ते 9 ची सेवा आटकून घराकडे निघली असती परंतु त्याला हजरी लागेल आपल्या प्रभागाचं वैभव गोड गाळ्याचे धनी भजन सम्राट आमचे विठ्ठलजी बाबा गोरे महाराजांचं ऐश्वर्य काय जिथं पिकतं तिथं विकत नाही ते बुलढाणा जिल्ह्यात खाली पलीकडे मला एकदा शवा दिली होती इतक्या लांब तिकडं महाराजांचं मित्रत्व आहे वारकऱ्यात राहणं आहे गोड काम आहे आमचे सोपान देवा आणि मंडळी करंगो ही सगळी मंडळी द्यावे तेवढी धन्यवाद थोडी पूजनीय अण्णा आहेत अविनाथजी महाराज आहेत गोड मृदंग वाजवला गोड चालही गायले आहे की नाही सर्व गुण संपन्न आमचे भरत महाराज आहेत त्यानंतर आमचे अविनाश महाराज आहेत मी बोलून गेलो ही छोट्याली बटना इको बेस्ट ट्रबल गेन त्यातलं ज्ञान आहे तुम्हाला आहे का नाही आता माझ्यासारख्याला तिथं मी इथं 4 तास बोलत 4 काय तुम्ही म्हणले ना उद्या दिवस उगूस कर चालली कटाळायचं बोलायला कटाळ नाही आहे का नाही ते पण या अनुषंगानंच बोलत पण तिकडं पाठवलं काय डोकं चालणार नाही काही ना भलं डबेचे डब्या मसाला पण चव नाही कशाला काही गावाला असं भेटतो भलो लावेल राहत म्हणजे मी त्या माईक पुढं साऊंड पुढं त्या बॉक्स पुढं दिसत नाही माझी उंची आधी कमी असं वाटत वाघ लय खाल्ला होईल पण ती माणूस उभा राहिलो मुंग्या चालू आलेला आहे आपण बोलू काय राहिलो आवाज येऊ काय राहिला त्यातलं ज्ञान आहे बंदिस्त वातावरणात साऊंड जोडणं एवढी सोपी कला नाही ते ज्ञान जपलंय महाराष्ट्रातील ख्यातनाम मंडळी त्या साऊंडवर प्रीती करतात हे बघा मशनरी आहे कंपनी आहे ते चालवण्याचं गुण सामर्थ्य शंकरदादाकडे त्यांचे कोटी ऋण व्यक्त करतो ज्ञात अज्ञात परिचित अपरिचित सगळीच मंडळी आजची अन्नदाते या यज्ञाकरता आपण तनाने मनाने धनाने श्रमाने शामिल व्हा एकाच्या कैवारी वगबी आणि गांचे कोडी महाराजांनी मंदिर बांधलंय मग महाराज करतील असं नाही त्यात आपलं देखील उद्धारकता आहे का 5 पर्व कालातील एका पर्वावर त्रिदिनी यज्ञ या यज्ञात ज्याला ज्याला पुण्याई संचय करायचा आहे त्याने शामिल व्हा का देवाला सोना अर्पण केलं तर चेहरा चांगला देतो देवाला जागा अर्पण केली भूमिदान केलं तर पुढच्या जन्मात राजा बनवतो देवाला द्रव्य दिलं तर काय करतो सगळं सांगितलं आता वेळ संपलाय कारण सुवर्ण दाने कांती निर्मळू भूमी